हो, त्या माळ्यावरनं बॅग काढलं ना तिनं, तेव्हा त्या बॅगेसोबत हिला असं चुकून त्याने नक्कीच त्या बॅगेत नाही भरला. मोठ्या विश्वासानं मी निशिक जाऊक दिले. मागचा सगळा विसरू. मग निष्कारण संशय कशाक घेऊ? माका जर संशय आला असता ना तर मी निशिक तिकडेच बोलले असते. तिला घराच्या बाहेर पाऊल टाकू दिलं नसतं मी. या जुना नको असलेला सहजपणे मागे टाकून आपली लेक पुढे गेली ह्याचूच माका आनंद हा. आता आपणही आपला सगळा मागचा विसरू पुढे येणाऱ्या आनंदाची तयारी करू हवी. उमा एकदा का हे अभिषेक पार पडला ना की लग्न पण सुरळीत पार पडेल. मग निशी पण त्याचं आयुष्य आनंदात जगेल. आता तिच्याच आनंदात आपलाही आनंद आहे. ते का कोणाची नजर नको लागू. निशी, पिकअप पॉइंट हाच आहे ना? हॅलो अंकल, तुम्ही श्रीनिवास अंकल. काय काय झालं? ए निशी, तुला सांगू श्रीनिवास, अरे किती मॅच्युरिटी दाखवायची चेहऱ्यावर. ठीक आहे ना, आता आलो आपण घराबाहेर, जरा रिलॅक्स हो. आणि ना माणसाने थोडं हसावं, थोडी लाईफ एन्जॉय करा. थँकफुल, तुला ऍटलीस्ट माझं म्हणणं तरी पटलं. नाही असं काही नाहीये. मी फक्त ते ते काय नाही काय नाही. अरे बोल. हे मी असं कधी सोबत बाहेर गेलो नाही ना, पहिल्यांदाच मी. हो अच्छा, म्हणून शांत शांत आहेस का? नाही मी हो 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 ऍक्च्युली पण मला होईल, सवय होईल. ओके ओके चिल. तू पहिल्यांदा मुलीसोबत आलायस हे मी तुला फील होऊ देणारच नाही. कुल. काय? संध्या, निशिक खेळताना बघितलंय ना की कायम माका तुझी आठवण यायची. पण आता त्याच्यामुळेच तुझी आठवण जपली गेली. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की ह्यांका अंधारात ठेवून सगळा करूचा लागता माका. पण एक आई म्हणून माझ्या निशीच्या स्वप्नांसाठी माका या करूचा लागत गो. आणि माका खात्री आहे माझा निशी त्याच्या खेळान यांचा विश्वास कमवत. आणि तू बघतस ना अगं तुझा ओवी कसा माझ्या निशीच्या पाठीशी उभा होता. संध्या माका कायम वाटायचा गो आपला प्रेम
आपली माया, दोन बहिणींचा नाता माझ्या निश्चित कसा कळत? तू बघतेस ना, तुझा ओवी माझ्या निशीसाठी उमा झाला. संध्या तू गेलस तरी तरी या दोघींनी, आपल्या लेकींनी आपला नाता जिवंत ठेवला. संध्या माका ठाऊ का, तू तू या सगळा बघत असशील. मी काय थंय जाऊ शकत नाही. तू आपल्या लेकींवर लक्ष ठेवून असशील. यांच्याशी खोटा बोलून धाडसाने एवढा मोठा पाऊल उचलले. पुढच्या परिणामांची पर्वा न करता या सगळा करते मी. संध्या, तुझी सोबत राहू दे. तुझी सोबत राहू दे संध्या. काय असायला काय झालं? नाही नाही काय नाही. बट हा प्लीज एवढं प्रोटेक्टिव्ह होऊ नको हा. मला सवय नाही. माझी जबाबदारी. सर. हाय निशिकांत. हॅलो सर. हे तुला सोडायला आलेत का? नाही, ते येत आहेत आपल्यासोबत मुंबईला. काय? आपण कॅम्पला चाललोय, फॅमिली पिकनिक नाहीये. सर, यांना सोबत आणलं नसतं तर माझ्या घरातून मला पाठवलंच नसतं. मग इट्स ओके. मी तुम्हाला ओळख करून देते. शुअर. हा श्रीनू, माझ्या आत्याचा मुलगा. आणि ही ओवी. ऑफकोर्स. हाय ओवी. हाय. हाय श्रीनू. मी नीरज सचदेव. चला मी बॅग्स गाडीत टाकतो. द्या बॅग द्या. काय करतो इथे? निशीचे कोच सर आहेत ते. घरी काय झालं आठवतंय ना, का विसरलीस? बघ दादा मामाला आपण कुठे का कशासाठी चाललो हे काही सांगितलं नाहीये. त्यात हा बघ, हा मला तिकडे अजिबात सांगणार नाही. हे काय मध्ये? दादा मामाने काय सांगितलं होतं आठवतंय ना? दादा मामाने स्पष्ट निशीला सांगितलं होतं की ह्याच्यासोबत राहायचं नाही, संबंध एकदम तोडून टाकायचे. आणि तरी मला हे चालणार नाही. मी येणार नाही. श्रीनू दादा, निशिताई, फॉरेन दीदी, श्रीनू दादा, अरे कुठे गेले तुम्ही सगळे? निशिताई, श्रीनू दादा. दुग्ग्या, काय रे, काय झालं ओरडायला? मला कंटाळा आलाय. कोणीच नाही माझ्यासोबत खेळायला. असंही 24 तास तुझ्याशी खेळायला कोण असतं रे इथे? खेळला घे आणि तुझा खेळ. नाही, मी आणतो खेळणं आणि त्याच्याशी तू खेळत बसतेस. दुग्ग्या, तुझ्या तर आता तुला सांगते तो माझ्यापेक्षा जास्त बोलायला लागलास. इकडे आधी. आणि आधी तुझं तोंड बंद करा आणि त्या खेळण्याचं नाव सुद्धा काढू नकोस. जा, मी खेळते तुझ्यासोबत. नाही, तू नको खेळूस. तुला नाही येत खेळायला. तुला काम आलं की लगेच निघून जातेस आणि खेळताना मला ओरडतेस. पण त्यापेक्षा माझा श्रीनू दादा बरा. श्रीनू दादा, अरे कुठेस तू? वा, रामाला वनवासाला पाठवून 1 दिवस नाही झाला तर हा झाला मोठा भरत. म्हणजे हे बघ डुग्गू, आता जे काय करायचंय ना ते तुला एकट्यालाच करायचंय. अशी कोणाची वाट बघत बसू नकोस. असं का? असं हे बस बस. हे बघ कसं आहे ना, आता तुला खेळायचंय तर कोणी आहे का घरात? कोणीच नाहीये ना. श्रीनू दादा, निशिताई, तुझी ती फॉरेन दीदी सगळे गेले आणि तू एकटाच आहेस. पुढेही असंच होणार. असं का? म्हणजे बघ दुग्या, आता काय ना, श्रीनू दादा मोठा झाला की तो जाणार, त्याचं वेगळं घर घेणार आणि तू निघून जाणार ना.
निशिताई तिचं लग्न होणार, मग ती तिच्या घरी निघून जाईल. आणि तुझी ती फॉरेन दीदी, ओवी दीदी, तिचं घर लंडनला आहे, तर ती लंडनला जाणार ना. मग मी एकटा. हो, या घरात तू एकटाच असणार आहेस, तेव्हा सवय करून घे. आई काय क्या? अरे असं कंटाळा करून कसं काय चालेल? अरे पुढे जाऊन हे सगळं घर तुला एकट्याला सांभाळायचंय. तू या घराचा मालक असणार आहेस. दुर्गेश राजाराम खोत, हे सगळं तुझं असणार आहे. जा खेळण्यांसोबत खेळ. या असा काय बोलतो मंजू? काय चाललं काय याच्या मनात? श्रीनिवास, अरे काय चाललंय बघ तुझं? माझ्या मनाला हे पटत नाही. अरे तू हळू बोल ना. मी काय म्हणते ते प्लीज शांतपणे ऐकून घेशील का? हे बघ श्रीनिवास, बॅडमिंटन आलं म्हणजे कोच येणारच ना. आणि तुला पटणं ना पटणं हा पॉइंट नाहीच आहे. निशीचं भलं कशात आहे हे इम्पॉर्टंट. पण ऐनवेळी तू माघार घेतलीस ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि हो ठीक आहे ना, असेल त्यांचा वेगळा पर्स्पेक्टिव्ह, पण ते चुकीचेच आहेत असं नाहीये ना. आय अंडरस्टँड ते आपल्या घरी आले, पण का आले? निशीचं स्वप्न अर्धवट राहू नये म्हणून ना. सो प्लीज प्लीज श्रीनिवास, निशीला त्रास होईल असं काहीही वागू नको प्लीज. बघ ओवी, मला हे अजिबात पटत नाही. पण ठीक आहे, निशीसाठी मी शांत राहीन. तुझ्याकडे दुसरा काही ऑप्शन पण नाही. निशिगंधा, सर सॉरी सॉरी सर, सॉरी खरंच सॉरी. एक मिनिट, खरंच सॉरी सर. काय करतेस? सर असं केलं नाही तर तुम्हाला शिंग येतील. काय शिंग? हो, माझ्या काकाचा मुलगा तो लहान आहे, मी त्याला असंच समजवते. तो लहान आहे, मी नाही. सॉरी, ते चुकून. आय कॅन्ट बिलीव्ह दिस. तू फायनली इथे पोहोचलीस. सर माझा पण विश्वास बसत नाही, मी इथे पोहोचले. विश्वास तर त्यांचा बसणार नाही, कोणाचा? इतर प्लेयर्सचा, जेव्हा ते त्यांच्याहून चांगली प्लेयर बघते. श्रीनिवास, बेल्ट लावशील का? हा. असा काय श्रीनू? आत्ता ठीक होता ना, मध्येच काय झालं याला? ज्युनियर रघुनाथ खोत तो मगाशी म्हणत होता, दादा मामाने सांगितलं ना आजूबाजूला पण राहता कामा नाही. मग आता काय करायचं? आता काय, मी आहे ना, मी करते त्याला हँडल. निघूयात आपण. मंजू, एकटाच काय करतस? मिले असते ना मदतीक, जरा सांगायचं तरी मका. तुम्ही तरी कुठे काय सांगता मला? अजून रागावलंस माझ्यावर? अगो मंजू, घरातला तू, तुझ्यापासून काय लपवायचं काय? आत्ताच सांगितलं गुरुजींनी त्या पूजेचा. मी सांगणारच होतोय गो. अगं एवढा मोठा घर, एवढी माणसं, एकाक सांगितलं की सगळ्यांका कळता. आणि समजा सांगायचं राहून गेला, थोडा समजून घ्यायचा. विश्वासच तर हा आपल्या नात्यात. एवढंच आहे ना उमाताई? मग मला सांगा, तुमचं आणि लालिताईंचं काय सुरू असतं? असं काय आहे की जे तुम्ही फक्त तुमच्यामध्येच बोलता, बाकी कोणालाच सांगत नाही?
वाटलंच होतं मला. नाही सांगणार तुम्ही. मोठी भाऊजे आणि नंदेतलं बोलणं आहे ना, मग मला कशाला सांगाल? म्हणजे अगं रागावू नको. नाही नाही, कशाला रागवेन मी? लहान आहे ना मी, माझ्या रागालाही काही किंमत नाही. पण वाईट वाटतं हे मात्र नक्की. कसा सांगू तुका? मंजू ही वेळ नाही सगळं सांगायची. पण माका खात्री आहे श्रीनू आणि निशीच्या लग्नाबद्दल कळल्यावर सगळं विसरून जाशील तो आणि माझ्यापेक्षा जास्त आनंद तुकाच होईल. उमा, अगो उमा, अगो आपण लेकरांका उगाच पाठवला मुंबई. हा, आणि त्यांच्या बरोबर लोकांचा पोर पण गेलेला. काय झाला ना तर आपल्यावर येईल सगळा. लालीताई काय झाला काय? या बघ मेसेज फिरता हा. समुद्र किनाऱ्यावर वादळीला आणि लोकांचे हाल होतात. अहो लालीताई घाबरवलं तुम्ही माका. घाबरण्यासारखंच हा ना. आपण ना फोन करून सांगून टाकूया त्यांका जी गाडी मिळेल ना ती पकडा आणि परत येवा. अहो नाही नाही, त्याची गरज नाही. वादळ पूर्व किनारपट्टीवर इला आणि हे मुंबईत गेले आहेत ना पश्चिमेक. हा काय? हा, माका लक्षातच नाही ना. नाही, मी समजू शकते. आता काळजी तर वाटणारच ना लेकरांची. पहिल्यांदाच बाहेर गेले आहेत ना. पण सांभाळून घेतील एकमेकांका. आणि त्यात ओवी पण ओवीक सवय आहे ना मोठ्या शहरांची. ती या म्हणून काळजी नाही माका. ए लाली झाली अगं, ते पोरांसाठी नाही काय ते आपण लाडू आणले. तू लाडू ते सगळे पोरांबरोबर पाठवले का काय? मला 2-3 ठेवलेत मला चवीला. बघितलंस? लेकरं निघाली होती ना मुंबईत तेव्हा गावभर फिरत होते. आता लेकरं पोचली का, सुखरूपत का हे विचारणार नाही. यांका पहिला लाडवाचा सांग. लाली पोरं एवढी पण लहान नाही की त्यांची विचारपूस करायला पाहिजे. काय उमावणी काय हो? तुमच्यासाठी बापासाठी नसतील पण औशीसाठी असतात लहान. औषधीसाठी असतात. हा, औषधी पण जायचं होतं त्यांच्या बरोबर मोठ्या शहरात. काय उमावणी? कांता भाऊजी. गो तू हसू नकोस. तुझं नशीब समज. श्रीनू माझ्यावर गेलेला नाही तर ह्यांच्यावर गेला असता ना तर निशीचा काय खरा. काय 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 निशीचं काय काय निशीचं काय? नाही नाही, म्हणजे कसा श्रीनू कसा दादावर गेला ना तसं निशी माझ्यावर गेलेला. नाही नाही, उमावर गेलेला. अहो माका म्हणायचा हा की पोरा आईवर गेलेली बरी असतात. जा तिकडे लाग त्या डब्यात घ्या. माका बरीच कामत. लाली हेच म्हणायचं होतं ना तुला? हा, तुम्हाला आठवत नसेल कदाचित पण आपण याआधी एकदा भेटलोय. हो, तुमच्याच घरी. जेव्हा निशिगंधाचं बॅडमिंटन खेळणं चुकीचं आहे असं तुम्ही सगळे मला पटवून देत होतात तेव्हा. तुम्ही मूळचे कुठले? हे एक सांगू का, हे अरे तुरे चालेल मला. आम्ही तुम्ही कशाला? अशी रिस्पेक्ट नकोय मला. आपण नीट बोललो नीट वागलो तरी रिस्पेक्ट दिसतेच. आणि हेच मी निशिगंधाला सांगत असतो. राईट? हो सर. सो येस, मी मुंबईचाच. वाव. बट देन तुम्ही सिटीमध्ये तू तू सिटीमध्ये राहून सुद्धा गावात कसं काय? हो, मी मुंबईत राहतो. पण एक सांगू तर इकडे येऊन इकडची पीसफुल लाईफ बघून ना मला खूप छान वाटलं. इकडचं ॲटमॉस्फिअर, इकडची हवा, इकडचे एक्सपिरियन्सेस. मला असं वाटतंय की इकडे येऊन माझ्या आयुष्याला एक नवीन मीनिंग मिळालंय.